श्री बलराम दादांचे व्रजगमन. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, बलरामांच्या मनात कित्येक दिवसांपासून नंदबाबा, यशोदा माता आणि स्वजन संबंधियांना भेटण्याची इच्छा होती. ते नंदगावी व्रजवासियांना अत्यंत आनंद झाला. ते नंदबाबांनी बलरामास गळ्याशी लावले आणि आनंदाश्रूंनी जणू अभिषेकच केला. बलरामांनी नंदबाबा, यशोदा माता आणि श्रेष्ठ गोपांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला. नंदबाबांनी श्रीकृष्ण, वसुदेव, देवकी आदींचे क्षेमकुशल विचारले. ग्वालबालांनी येऊन बलरामांना नमस्कार केला. नंदबाबा म्हणाले, हे बलरामा, तू आणि श्रीकृष्णांनी पापी कंसाला मारून टाकले आणि आपल्या संबंधितांना त्यांच्या त्रासापासून वाचविलेस. आता सर्वजण सुरक्षित आहे. बलरामाच्या दर्शनाने आणि प्रेमपूर्ण दृष्टीने गोपी अत्यंत आनंदून गेल्या होत्या. त्या बलरामांना विचारू लागल्या, हे बलराम दादा, नगर नारींचे प्राण वल्लभ श्रीकृष्ण आता सुकुशल आहेत ना? त्यांना आपल्या माता पिता बंधू बांधवांची आठवण येते का? ते आम्हा सर्वांच्या भेटीसाठी एकदा तरी येऊ शकतील का? महाभाऊ श्रीकृष्ण गोपींनी केलेल्या सेवेची आठवण तरी काढतात का? बलराम नाना प्रकारांनी अनुनय विनय करण्यात मोठे निपुण होते. त्यांनी भगवान श्रीकृष्णांचे अत्यंत हृदयस्पर्शी आणि मनास आनंद देणारे असा संदेश गोपींना वारंवार ऐकवून त्यांची सांत्वना केली. त्यांनी वसंत ऋतूचे 2 महिने चैत्र आणि वैशाख तेथेच घालविले. बलराम आपल्या वास्तव्याने व्रजाच्या गोपींना पुन्हा एकदा त्यांनी आनंदित केले. सर्व शक्तिमान बलरामांनी जलक्रीडेसाठी यमुनेस बोलावले होते, परंतु यमुनेने त्यांच्या आज्ञेची अवहेलना केली. त्यावेळी क्रोधित होऊन बलरामांनी आपल्या नांगराच्या हलक्या नौकांनी रेगा ओढल्या आणि ते म्हणाले, हे पापिणी यमुने, माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून तू आली नाहीस. आता मी माझ्या नांगराच्या टोकांनी तुझे 100 तुकडे करून टाकतो. हे बलरामांचे क्रोधपूर्ण वक्तव्य ऐकताच यमुना तेथे प्रकट झाली. तिने बलरामांची क्षमा मागितली. ती बलरामांना शरण आली. यमुनेची प्रार्थना ऐकून त्यांनी तिला क्षमा केली. नंतर त्यांनी गोपींबरोबर मनसोक्त जलविहार केला आणि त्यांना प्रसन्न केले. यमुनेच्या बाहेर आल्यानंतर लक्ष्मी मातेने बलरामांना नीलांबर आणि बहुमूल्य आभूषण आणि सोन्याचा सुंदर हार भेट दिला. नीलांबर परिधान करून, बहुमूल्य आभूषण आणि सोन्याचा हार परिधान करून ते इंद्राप्रमाणे शोभून दिसू लागले. बलराम अशा आनंदाचा स्वाद घेत बराच काळपर्यंत नंदगावी राहिले होते. भगवंतांची दिनचर्या. ज्यावेळी देवर्षी नारदांनी ऐकले की भगवंतांनी भौमासुरास मारून एकट्यानेच 16,100 राजकन्यांबरोबर विवाह केला आहे, त्यावेळी त्यांना या गोष्टीचे अत्यंत आश्चर्य वाटले. भगवंतांची ही अनोखी लीला पाहण्यासाठी देवर्षी नारद द्वारकेस आले. ते प्रथम रुक्मिणीच्या महालात गेले. नारदांना पाहता श्रीकृष्णाने त्यांना चरणस्पर्श करून नमस्कार केला आणि हात जोडून त्यांना आपल्या आसनावर बसविले. भगवंत ब्राह्मणांना आपले आराध्य दैवत मानत असत. त्यांनी देवर्षींचे चरणकमल धुतले आणि ते पाणी आपल्या शिरास लावले. तेथून देवर्षी सत्यभामाकडे गेले. नारदांनी पाहिले की तेथे भगवान उद्धव आणि सत्यभामाबरोबर सारीपट खेळत आहेत. येथे सुद्धा भगवंतांनी उभे राहून देवर्षींचे स्वागत केले. त्यांना आसनावर बसवून त्यांची भक्तिभावाने विधिवत पूजा केली. ते नारदांना म्हणाले, देवर्षी, आपण परिपूर्ण आत्माराम आणि आप्तकाम आहात. आम्ही तर अपूर्ण आहोत. अशा अवस्थेत आम्ही आपली काय सेवा करू शकणार? तरी हे देवर्षी, आपण आम्हास काहीतरी आज्ञा करा आणि आपल्या सेवेची संधी द्या. भगवंतांचे हे वक्तव्य ऐकून देवर्षी आश्चर्यचकित झाले आणि तेथून ते न सांगताच 3ऱ्या महालात गेले. तेथे भगवंतांच्या स्नानाची तयारी चालू होती. तेथून ते 4थ्या महालात गेले. तेथे ते आपल्या बालकांबरोबर खेळत होते. अशा प्रकारे भिन्न भिन्न महालात भगवान वेगवेगळ्या कार्यात मग्न होते. कोठे संध्या करीत होते तर कोठे मौन होऊन गायत्री मंत्राचे उच्चारण चालू होते. कोठे घोड्यावर बसून विचरण करत होते. अशा प्रकारे मनुष्याप्रमाणे सर्व कर्मे करीत असलेले पाहून
देवर्षी नारदांनी स्मित करून त्यांनी भगवंतांना विचारले, योगेश्वर आत्मदेव, आपली योगमाया महान मायावींना सुद्धा अगम्य आहे, परंतु आम्ही तुमच्या योगमायेचे रहस्य जाणतो, कारण आपल्या चरणकमलांची सेवा करण्याने ती आमच्या समोर प्रकट झाली आहे. नारदांचे हे संभाषण ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, देवर्षी, मीच धर्माचा उपदेशक, पालन करणारा आणि त्याचे अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुमोदन करणारा सुद्धा आहे. याचसाठी या विश्वास धर्माची शिकवण देण्यासाठी मी अशा प्रकारे धर्माचे आचरण करीत असतो. हे माझे प्रिय पुत्रा, माझी ही योगमाया पाहून मोहित होऊ नकोस. नंतर देवर्षी भगवंतांचे गुणगान करीत निघून गेले. भगवंतांची दिनचर्या अत्यंत आखीव स्वरूपाची होती. ते प्रातःकाळीच ब्रह्ममुहूर्तावर उठत, नंतर हातपाय धुवून आपल्या मायातीत स्वरूपाचे ध्यान करीत, यानंतर विधीपूर्वक निर्मल आणि पवित्र जलाने स्नान करीत, तदनंतर शुद्ध धूतवस्त्र परिधान करून संध्या आदी नित्यकर्मे करीत, नंतर हवन करून गायत्री मंत्राचा जप करीत, सूर्योदयाच्या वेळी सूर्योपासना करीत, आपले काल स्वरूप देवता, ऋषी आणि पितरांना ते तर्पण करीत, यानंतर ते गोवत्स दान करीत, दररोज 13,084 गायी दान करीत असा त्यांचा नेम होता. दारुक अत्यंत सुशोभित असा रथ घेऊन नंतर येई, त्यात बसून ते राजदरबारात जात. असा असेल यांचा श्रीकृष्णांचा दैनंदिन कार्यक्रम. अध्याय 69 समाप्त. जरासंघाच्या कैदी राजांचा श्रीकृष्णासाठी संदेश. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण सभेमध्ये बसलेले असताना जरासंघाने कैदी केलेल्या राजांचा निरोप घेऊन एक दूत आला. त्याने श्रीकृष्णांना अत्यंत नम्रभावाने हात जोडून नमस्कार केला. प्रथम त्याने आपला परिचय दिला. नंतर जरासंघाने आपल्या कैदेत ठेवलेल्या 20,000 राजांची दयनीय स्थितीचे वर्णन करून त्यांच्या बंदिवासातून मुक्तीचा काही उपाय करावा अशी अत्यंत आर्तभावाने प्रार्थना केली. याच वेळी देवर्षी नारद श्रीकृष्णाच्या दरबारात आले. त्यांना पाहताच सर्वांनी उठून त्यांचे स्वागत केले. नंतर त्यांच्या चरणांची विधिवत पूजा केली. क्षेमकुशल विचारल्यानंतर देवर्षींनी आपल्या येण्याचे प्रयोजन सांगितले. युधिष्ठिर राजसूय यज्ञ करणार आहेत, त्यासाठी आमंत्रण देण्यासाठी नारद मुनी द्वारकेत आले होते. यावेळी कोणते कार्य प्रथम करावे, जरासंघाचा वध करून बंदिस्त राजांना मुक्त करावे का अगोदर युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञासाठी जावे हा प्रश्न पडला होता. भगवंतांनी याबद्दल आपला मंत्री उद्धव याचे मत विचारले. त्यावेळी त्याने जे आपले मत सांगितले ते असे होते. भगवन, पांडवांचा राजसूय यज्ञ आणि शरणागत राजांची मुक्तता या दोन्ही कार्यासाठी जरासंघाचा वध करणे आवश्यक आहे. राजा जरासंघास जिंकण्यानेच आपले 2 महान उद्देश सफल होतील. केवळ भीमच जरासंघास मारू शकेल. जरासंघ मोठा ब्राह्मण भक्त आहे. जर ब्राह्मणांनी त्याच्याकडे कोणत्याही गोष्टीची याचना केली असता तो त्यास नकार देत नाही. यासाठी भीमसेनाने ब्राह्मणाच्या वेशात जाऊन त्याच्याशी द्वंद्व युद्धाची भिक्षा मागावी. यात भीम आपल्या बाहुबलाने जरासंघास मारून टाकेल. उद्धवाची ही योजना सर्व प्रकारे हितकर आणि निर्दोष होती. या योजनेनुसार श्रीकृष्णांनी इंद्रप्रस्थास जाऊन भीमास घेऊन जरासंघाकडे जाण्याचे ठरविले. एका सुमुहूर्तावर त्यांनी यात्रा आरंभ केली. यथासमयी ते इंद्रप्रस्थ शहरी येऊन पोहोचले. श्रीकृष्णांच्या दर्शनाने 5ही पांडवांना अत्यंत आनंद झाला. श्रीकृष्णाने प्रत्येक भावास हृदयाशी लावले. नंतर क्षेमकुशल विचारणे झाल्यानंतर श्रीकृष्णाने जरासंघास जिंकण्याची आपली योजना सर्व भावांना सांगितली. ती सर्वांनाच आवडली. या योजनेनुसार श्रीकृष्ण, भीम आणि अर्जुन ब्राह्मणांचा वेश घेऊन जरासंघाच्या राजदरबारी आले. जरासंघ खरोखरी उदार बुद्धीचा होता. त्याने या 3 वेशधारी ब्राह्मणांना म्हटले, हे विप्रांनो, तुम्हाला हवी असलेली वस्तू मागून घ्या. हे वक्तव्य ऐकल्यावर श्रीकृष्ण म्हणाले, आम्ही अन्नाचे इच्छुक ब्राह्मण नाही. आम्ही आपणाशी द्वंद्व युद्ध करण्याच्या इच्छेने आलो आहोत. हा पांडुपुत्र भीम, हा अर्जुन आणि मी याचा मामे भाऊ श्रीकृष्ण. हे ऐकून गर्वाने फुललेला जरासंघ जोराने हसला आणि म्हणाला, अरे मूर्खांनो, युद्धाची इच्छा असेल तर मी ती पूर्ण करतो.
द्वंद्व युद्धासाठी त्यास भीमसेनच योग्य वाटला. त्याने एक गदा घेतली आणि एक गदा भीमसेनास दिली. ते दोघे नगराबाहेरील आखाड्यात गेले आणि गदा युद्ध प्रारंभ झाला. गदेने ते एकमेकांवर प्रहार करू लागले. ते दोघे गदेने एकमेकांच्या पाठीवर, पायावर, कमरेवर आणि हातावर वार करू लागले. हे वार करीत असताना गदा एकमेकांवर आदळून चूर चूर होऊन गेल्या. नंतर त्यांनी मुष्टियुद्ध सुरू केले. दोघेही शक्ती सामर्थ्यात तुल्यबल असल्याने कोणीच पराजित होत नव्हता. असे लढता लढता 27 दिवस उलटले. त्यावेळी भीमसेन श्रीकृष्णांना म्हणाला, श्रीकृष्णा, मी जरासंघास जिंकू शकत नाही. भगवान जरासंघाच्या जन्म आणि मृत्यूचे रहस्य जाणत होते. जरा नावाच्या एका राक्षसीने जरासंघाच्या शरीराचे 2 तुकडे जोडून त्याला जीवदान दिले होते. भगवंतांनी भीमसेनाच्या अंगात आपल्या शक्तीचा संचार केला आणि झाडाची एक काडी मधोमध तोडून 2 विरुद्ध दिशेला फेकली. भीमसेन भगवंतांचा अभिप्राय समजला. त्याने मोठ्या शिताफीने जरासंघास खाली पाडले. एका पायाने जरासंघाच्या पायावर दाब देऊन दुसऱ्या हाताने मधून त्याला चिरून त्याचे 2 तुकडे केले आणि विरुद्ध दिशेला फेकून दिले. अशा प्रकारे जरासंघाचा मृत्यू झाला. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाने भीमसेनाचे आलिंगन देऊन अभिनंदन केले. श्रीकृष्णाने जरासंघाच्या पुत्राचा राज्याभिषेक केला. नंतर जरासंघाने कैद केलेले 20,800 राजे बंदिवासातून मुक्त केले. मुक्त होताच त्यांना समोर भगवान श्रीकृष्णांचे दर्शन झाले. त्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला होता. त्यांनी भगवंतांची स्तुती केली. शरणागत प्रभूंनी त्या सर्व राजांना आपल्या चरणी भक्ती जडेल असा आशीर्वाद दिला. ते म्हणाले, हे नगरपतीनो, देह आणि देहाच्या संबंधियांशी कोणत्याही प्रकारची आसक्ती न ठेवता आपले मन माझ्यात लावा आणि ती माझ्याच ब्रह्मस्वरूपास प्राप्त व्हाल. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी भीमसेनद्वारा जरासंघाचा वध करून अर्जुन भीमसेनासह इंद्रप्रस्थास प्रयाण केले. यापूर्वी जरासंघ पुत्र सहदेवाने या तिघांचा मोठा सन्मान केला होता. यथासमयी ते इंद्रप्रस्थास पोहोचले आणि त्यांनी आपला शंख वाजवून आपल्या विजयाची गाथा युधिष्ठिरास ऐकविली. येथे अध्याय 70, 71, 72 आणि 73 संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम.